नमस्कार मंडळी, मी निसर्गयात्री आशिषला तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. खूपदा असं म्हटलं जातं, की जे युकॅलिप्टसचं झाड आहे, निलगिरीचं झाड, ते फार विनाशकारी असं म्हटलं जातं. कारण ते ज्या ठिकाणी उगवतं, तिथले आजूबाजू वनस्पती वगैरे सगळं नष्ट करतं. परंतु ॲक्चुअली तसं बघायला गेलं तर हे पूर्ण सत्य नाही. युकॅलिप्टस ही वनस्पती निलगिरी वनस्पती अशा ठिकाणासाठीच आहे, की ज्या ठिकाणी भरपूर प्रमाणात पाण्याचा साठा होतो. पाणथळ जमिनीच्या ठिकाणी जमिनीतील एक्सेस पाणी, अतिरिक्त पाणी शोषून घेण्यासाठी ही वनस्पती खास करून वापरली जाते. परंतु ही अशा ठिकाणी लावली गेली, की ज्या ठिकाणी ऑलरेडी पाणी कमी आहे, तर ती बऱ्यापैकी वाढते, पण वॉटर टेबल आहे ते अजून खाली जातं. त्यामुळे अशा ठिकाणी ती लावता कामा नये. परंतु ती योग्य ठिकाणी लावली गेली, जसं पाणथळ ठिकाणी, तर तिचं काम ती चोखपणे बजावू शकते. त्यामुळे त्या वनस्पती बाबतीत असं म्हणणं, की ही वनस्पती धोकादायक आहे वगैरे, हे तितकंसं योग्य नाही. एक गोष्ट त्या वनस्पतीबाबत आणखी एक अशी आहे, की त्या वनस्पतीच्या सावलीमध्ये इतर झाडं वाढत नाहीत. तर सावलीमध्ये इतर झाडं वाढत नाहीत असं काही नाहीये. त्यांच्या मुळातून किंवा पानामधून अशा प्रकारचं केमिकल सिक्रेट होतं, ज्याला ॲलोपॅथिक इफेक्ट म्हणतात. ते इतर झाडांना ग्रो होऊ देत नाही त्या जमिनीमध्ये आजूबाजूला आणि स्वतःचीच वाढ ते कंटिन्यूअस घडवून आणतं. परंतु निसर्गचक्र हे एका झाडावर पुरतं मर्यादित नसतं. जर निसर्गाला वाटलं, की या ठिकाणी हे झाड रिप्लेस करून नवीन झाडांची इथे गरज आहे, तर निसर्ग अशा पद्धतीने त्यामध्ये सक्सेशन घडवून आणतो, की जिथली मूळचं व्हेजिटेशन आहे ते हळू कालांतराने पूर्णपणे नष्ट होऊन त्या ठिकाणी नवीन व्हेजिटेशन तयार होतं. तर अशीच माहिती जाणून घेण्यासाठी निसर्ग यात्रेला आजच फॉलो करा.